पलूस कडेगावच्या कुरुक्षेत्रात काँग्रेसच्या विश्वजित कदम यांनी बाजी मारली आहे। राज्यात काँग्रेस व महाविकास आघाडीची दाणादाण उडाली असताना पलूस कडेगावचा गड राखण्यात डॉक्टर विश्वजित कदम यांना यश आले असून या विजयामुळे त्यांची आमदार होण्याची हॅट्रिक सुद्धा झाली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार विश्वजित कदम यांना 1,30,769 मते मिळाली तर भाजपाचे संग्राम देशमुख यांना 1,0705 मते मिळाली असून 30,064 इतकी अधिकची मते मिळवत कदम यांनी हॅट्रिक साधली आहे। कडेगाव येथे सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाला। पहिल्या फेरीत संग्राम देशमुख यांनी 456 मतांनी विश्वजित कदम यांच्यावर मतांनी आघाडी घेतली। पहिल्या 10 फेऱ्यात कडेगाव तालुक्यातील गावांचा समावेश होता। कडेगाव तालुक्यात विश्वजित कदम यांनी 9,668 इतकं मताधिक्य घेतलं। त्यानंतर 11व्या फेरीपासून 21व्या फेरीपर्यंत पलूस तालुक्यातील गावांचा समावेश झाला। पहिल्या फेरी वगळता अन्य सर्व फेऱ्यांमध्ये कदम यांचं मताधिक्य वाढत राहिलं। 21व्या फेरी अखेर निकाल जाहीर झाला। त्यावेळी विश्वजित कदम यांचे 28,841 इतकं मताधिक्य झालं। टपाली आणि सैनिकांच्या मतांमध्ये विश्वजित कदम यांनी 1,221 इतकं मताधिक्याचा समावेश झाल्यानंतर त्यांनी अखेर 30,064 इतकं मताधिक्य मिळवलंय। निकालानंतर निवडणूक निर्णय अधिकारी रणजित भोसले आणि यांनी डॉक्टर कदम यांना प्रमाणपत्र दिलं। यावेळी मोहनराव कदम, विजयमाला कदम, सौ स्वप्नाली कदम, शांताराम कदम, महेंद्र लाड, युवा नेते जितेश कदम यांच्या उपस्थितीत हे पत्र देण्यात आले। निकालानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करून आपला आनंदोत्सव साजरा केला। यानंतर गावोगावी कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणुका काढून विजयाचा आनंद व्यक्त केला।